दरम्यान विशाळगडावरती झालेल्या हिंसाचाराबाबत शाहू महाराजांनी या संदर्भात एक पत्र जारी केले। यामध्ये संभाजी छत्रपतींच्या आक्रमक भूमिकेमुळे विशाळगडावरती हिंसाचार झाला त्याचा निषेध करतो अशी भूमिका खासदार शाहू छत्रपती यांनी मांडली आहे। अतिक्रमण हटवताना झालेला हिंसाचार मनाला वेदना देणारा होता। राजर्षी शाहू महाराजांच्या विचारानं प्रगल्भ असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात अशी घटना घडणं हे अत्यंत क्लेशदायक असल्याचं शाहू महाराजांनी पत्राद्वारे मांडलंय। कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती यांनी स्वतःच्या मुलाच्या कृत्याचा जाहीर निषेध केला। तर शाहू छत्रपतींनी आपल्या पत्रामध्ये काय नेमकं म्हटलेलं आहे जाणून घेऊयात। विशाळगडावर झालेला हिंसाचार आमच्या मनाला प्रचंड वेदना देणारा, त्याचा तीव्र निषेध। राज्य शासन, प्रशासन आणि पोलिसांनी कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची खबरदारी गांभीर्याने घेतली नाही, त्यामुळे ही घटना घडली। हे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचं अपयश आहे। त्यामुळे ही घटना घडली आणि राज्य सरकारने अतिक्रमण काढण्याचे जे आदेश रविवारी दिले तेच आधी दिले असते तर ही घटना टळली असती। या हिंसाचाराबाबत संबंधितांवरती कारवाई करावी। संभाजीराजे यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं आणि आक्रमक भूमिका घेतली। संभाजीराजे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर जो हिंसाचार झाला त्याचा आम्ही स्पष्ट शब्दात तीव्र निषेध करतो। हिंसाचारामध्ये ज्या निष्पाप लोकांचं नुकसान झालं त्यांना सरकारने तातडीनं नुकसान भरपाई द्यावी। विशाळगडावरील अतिक्रमणं सरसकट काढण्याची कारवाई प्रशासनानं तातडीनं करावी, त्यात दुजाभाव नको। तर संभाजीराजे छत्रपतींच्या या आक्रमक आंदोलनामुळेच अशा पद्धतीनं क्लेशदायक पत्र शाहू छत्रपतींनी स्वतःच्याच मुलाच्या जाहीर कृतीचा निषेध करताना लिहिलं आहे।